दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला। सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या चौकशीसाठी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आमदारकीचा राजीनामाही घेण्याची मागणी केली। दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची बाजू मांडणारे वकील ॲडव्होकेट निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहासही आता समोर आलाय। पाहूया या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। त्यांना करत राहू दे ना, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। त्यांना बोलायचं बोलत राहू दे। बघा मी ते पहिलंच बोललो त्यांना, जे बोलायचं ते बोलू दे। तर चौकशीच करू नका, ते जुनंच आहे, ते आता घेऊच नका असं म्हणण्यात अर्थ नाही। दूध का दूध, पाणी का पाणी, हे या सगळ्या प्रकरणांमधलं बाहेर येईल। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला। दिशाच्या वडिलांनी नव्यानं दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। त्या पार्श्वभूमीवर सतीश सालियन यांनी मुंबई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। आदित्य ठाकरेंसह इतरांनी दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली। गुन्हा दडपण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहकार्याने कट रचला। कटात काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे। खोटे रेकॉर्ड तयार केले, साक्षीदारांना धमकावलं, गुन्ह्याचे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला गेला। त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। दिशाच्या हत्ये प्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा हा दावा या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला। म्हणून नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का, हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू प्रश्न अध्यक्ष। पहिल्या दिवशी या प्रकरणामध्ये सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली आहे की या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही। जी SIT या प्रकरणाची चौकशी करते आहे किंवा माननीय न्यायालयाने जर सरकारला विचारलं तर ज्या बाबी त्यांच्या परिवारानं, परिवार म्हणण्यापेक्षा थेट वडिलांनी ज्या बाबी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्या सगळ्या SIT चौकशीमध्ये आणि न्यायालयाच्या समोर निदर्शनाला आणून दिल्या जातील। कित्येक प्रकरण असे आहेत की जे महिलांचे प्रकरण आहेत त्याच्यावर ते राजीनामे द्यायचं काम पडलेलं आहे मंत्र्यांना, आणि ते मंत्र्यांनी दिले तरी पण या प्रकरणावर ते का प्रकाश टाकला जात नाही, या प्रकरणामध्ये का दखल घेतल्या जात नाही, आणि याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत आदित्य ठाकरे यासाठी नार्को स्टेटला का तयार होत नाही, हा पण आमचा या ठिकाणी मुद्दा आहे। आणि म्हणून हे प्रकरण फार गंभीर आहे। दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरण एकमेकांशी लिंक असल्याचा संशय सालियन कुटुंबियांना आहे। मात्र 3 दिवसांपूर्वी CBIनं क्लोजर रिपोर्ट सादर करत सुशांत सिंगची आत्महत्या असल्याचं स्पष्ट केलंय। पण सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातील पुरावे मिटवले गेल्याचा खळबळजनक आरोप भाजपा आमदार राम कदमांनी केलाय। अध्यक्ष महोदय, मी काय चुकीचं बोलतोय का? बिहारच्या पोलिसांना अडवलं कोणी? उद्धव ठाकरे सरकारने त्या सुशांत सिंह राजपूतच्या घराला रंग कोणी लावला? उद्धव ठाकरे सरकारने त्याचं फर्निचर कुणी काढलं? उद्धव ठाकरे सरकारने का काढलं? पुरावे नष्ट करायचे होते म्हणून काढलं। अध्यक्ष महोदय, विषय गंभीर आहे। सन्माननीय सदस्य राम कदम यांनी प्रचंड ड्रामटायझेशन करून अनेक गोष्टी सांगितल्या। आपण CBIला अंडरमाइन करतोय का? म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाहीये का? CBI जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वकील म्हणून ॲडव्होकेट निलेश ओझा हे बाजू मांडतायत। न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच निलेश ओझांनी आदित्य ठाकरेंविरोधात आरोपांची राळ उठवली आहे। मात्र आता त्याच निलेश ओझा यांचीही पार्श्वभूमी समोर आली असून अत्यंत वादग्रस्त असा त्यांचा इतिहास राहिलाय। 2020 मध्ये निलेश ओझा, रशीद पठाण आणि विजय कुर्ले या तिघा वकिलांकडून न्यायसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप, काही प्रलंबित खटल्यांवरून हायकोर्टाच्या तत्कालीन न्यायमूर्तींविरोधात गंभीर आरोप केले होते। सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये निलेश ओझासह तिघा वकिलांना आर्थिक दंडासह 3 महिन्यांची शिक्षा सुनावली होती। निलेश ओझा हे सालियन कुटुंबातर्फे केस लढतायत। रशीद पठाण आणि विजय कुर्ले त्यांचे सहकारी आहेत। उद्धव ठाकरे CM बनते हैं, तुरंत उनको पोस्ट पे लेते हैं और डायरेक्ट क्राइम इंटेलिजेंस यूनिट CIU, और उन्होंने इनको ICU में पहुंचा दिया।
तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर छुपा, एक्सटॉर्शन कर, मनसुख हिरेन को मार, ये सब काम किए। ये सब काम में और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए। तो ये इस तरह से परमवीर तो आई है, परमवीर के खिलाफ तो डायरेक्ट प्रूफ है, तो उनके खिलाफ भी है। तो जो ये सब चीजें हैं, तो इसके बेस पे वो सब आरोपी आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही। नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता। जे त्यांनी राजीनामा देत असताना, मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय। बेशर्मासारखा येऊन बसता तिथे। तो म्हणजे नैतिक वडिलांचे सगळे तंतोतंत गुण मुलांनी घेतले असतील, म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही। दिशा सालियनचा मृत्यू 5 वर्षांपूर्वी 8 जून 2020 रोजी झाला होता। पण ही आत्महत्या होती की हत्या, यावरून वाद सुरू आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ही स्थापन करण्यात आली। या SITचा अहवाल अद्याप आलेला नाही। त्यातच दिशाच्या वडिलांनी नव्याने याचिका आणि तक्रार दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। त्यामुळे आता हे प्रकरण नव्यानं राजकीय वळणावर जाऊन ठेपलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।